जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। एक तत्व नाम साधती साधन, द्वैताचे बंधन न बाधिजे। ज्ञानोबा सांगतात, ते नाम रामाचे असो, शिवाचे असो, कृष्णाचे असो, विठ्ठलाचे असो, गणेशाचे असो व दत्ताचे असो, कुठल्याही देवाचे नाव असो, पण ते एकच तत्व आहे। एक तत्व नाम, ते एक तत्व म्हणजे ब्रह्म किंवा आत्मा। त्या ब्रह्माचे किंवा आत्म्याचे तेच नाम आहे जे नाम तुम्ही घ्याल ते। राम म्हटले तरी आत्मा, कृष्ण म्हटले तरी आत्मा, शिव म्हटले तरी आत्मा, हा विचार आपल्यामध्ये अखंड राहिला पाहिजे। अर्थात हे अवतारी सत्पुरुष होऊन गेलेत, त्यांनी महान कार्य केले म्हणून त्यांच्या काही ठराविक आकृत्या, चित्रे, मूर्ती आपण तयार केलेल्या आहेत। आता राम म्हटले की डोळ्यापुढे विशिष्ट आकृती येते, कृष्ण म्हटले की वेगळी आकृती येईल। ह्या अशा आकृती म्हणजे जगाचे बाह्य स्वरूप आहे। हे सगळेजण त्या आत्मतत्वाने सगळीकडे व्याप्त आहेत, त्यांच्यामधूनच हे सगळे जग निर्माण होते। तेव्हा भगवान राम, भगवान कृष्ण वगैरे ही सगळी तत्व आहेत, ती आत्मतत्वामधूनच बाहेर आलेली आहेत। म्हणून ज्या ज्या वेळेला तुम्ही ज्या ज्या देवाचे नाव घ्याल, त्या त्या वेळेला तुम्हाला आत्म्याचे स्मरण व्हायला पाहिजे। त्याने काय साध्य होते तर ज्ञानोबा म्हणतात, एक तत्व नाम साधती साधन, द्वैताचे बंधन न बाधिजे। या एक तत्व नामाने आपले जे साध्य आहे, म्हणजे आपल्याला जे प्राप्त करायचे आहे, काय प्राप्त करायचे आहे तर तो आत्मा। आत्मप्राप्ती करून घ्यायची असेल तर मग ते प्राप्त करण्यासाठी साधन करायचे आहे। कशाने प्राप्त होईल तर एकतत्व नामाने। त्या भगवंताच्या, त्या आत्म्याच्या एकतत्व नामाने साधना करून आपले साध्य प्राप्त करता येते। हे एकतत्व नाम घेऊन एकाच नामाचा अखंड जप करायचा। मग काय घडते तर ज्ञानोबा सांगतात, द्वैताचे बंधन न बाधिजे। मग अशा साधकाला द्वैत दिसत नाही, द्वैत निघून जाते, त्याला द्वैताचे बंधन बाधत नाही। तो अद्वैतात जातो, तो आत्मस्वरूपात जातो, त्या शिवाशी, त्या आत्म्याशी एकरूप होतो। म्हणून तुम्ही एकतत्व नाम घेऊन साधना कराल तर मग तुम्हाला द्वैताचे बंधन बाधणार नाही, द्वैताचे बंधन अडवणार नाही। जगात द्वैत तर आहेच, विविधता आहे, अनेकत्व आहे, नानात्व आहे, आणि हे जे अनेकत्वाचे दर्शन आम्हाला अखंड होत आहे, या अनेकत्वामध्येही एकत्व आहे, आणि हे एकत्व म्हणजेच आत्मतत्व आहे। म्हणून साधकांनी विचार करावा की हे सगळे जगत त्या आत्म्यानेच व्याप्त आहे, भरलेले आहे। तो आत्मा सगळ्या ठिकाणी, जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी, सगळीकडे तोच व्याप्त आहे। तोच राम आहे, तोच कृष्ण आहे, तोच दत्त आहे, तोच गणेश आहे, आणि तोच आत्मा आहे। हा विचार आम्ही पक्का धारण केला पाहिजे, आणि मग ते एकतत्व नाम तुम्ही घ्याल, त्याच्याने साधना कराल, तर मग तुम्हाला द्वैताचे बंधन बाधणार नाही। द्वैताचे बंधन का बाधते? कारण द्वैत आले रे आले की मी तू पणा येतो। द्वैत म्हणजे दोन, दोघांमध्ये दोन असा विचार आला रे आला की दोघांमधला एक मी असतो आणि एक तू असतो, किंवा एक तो असतो किंवा ती असते। असे द्वैत जेव्हा निर्माण होते तेव्हा द्वैतामध्ये मन विचलित होते। या द्वैतामुळे ते मन आता आत्म्याकडे जात नाही, मग ते द्वैतामध्ये कुठल्या तरी एका भागाकडे वळते। एक तर आमच्या देहाकडे वळेल, नाही तर त्याच्या देहाकडे। अशा प्रकारे मनाचे जे स्वरूप आहे ते विभागले जाते, आणि या द्वैतातून अनेकत्व तयार होते। मग त्या अनेकत्वामध्ये जर ते मन गेले तर ते एक कसे होईल? म्हणून ज्ञानोबा सांगतात की जे साधक एकतत्व नाम घेऊन आपली साधना करतात, त्यांना द्वैताचे बंधन कधीच बाधत नाही। द्वैत हे बंधनकारक आहे, म्हणजे आपल्याला अडवणारे आहे, बांधून ठेवणारे आहे। ते आपल्याला आत्म्याकडे जाऊ देत नाही,
म्हणून साधकांनी एकतत्व नाम घेऊन साधना करावी. मग द्वैताचे बंधन बांधणार नाही. हे द्वैत निघून गेल्यानंतर पुढे काय होते ते पुढील ओवीत ज्ञानोबा सांगतायत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.